माझं आयुष्य ही माझी जबाबदारी आहे. कोणी मला वाचवायला येणार नाही. तुम्हाला त्रास झाला असेल, अपमान सहन केले असतील, पण अजूनही तुम्ही जिवंत आहात म्हणजेच लढण्याची संधी आहे. हे फक्त प्रेरणादायी पुस्तक नाही, हे एक युद्ध आहे. तुमच्या मनाशी, तुमच्या भीतीशी आणि स्वतःवर विजय मिळवण्याचं. नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम, जिथे पुस्तकं फक्त वाचली जात नाहीत, ती अनुभवली जातात. आजपासून आपण सुरू करतोय एक असं पुस्तक जे तुम्हाला तुमचं आयुष्य नव्याने पाहायला लावेल. या पुस्तकाचं नाव आहे कांट हर्ट मी. डेव्हिड गॉगिन्स हे नाव ऐकायला साधं वाटेल, पण त्यांच्या आयुष्याची कहाणी ऐकल्यानंतर तुमचं मन सुन्न होईल. तो होता एक अत्यंत गरीब, वर्णद्वेषाचा बळी ठरलेला, भीतीने भरलेल्या काळ्या वर्णाचा मुलगा. पण आज तो आहे नेव्ही सील, अल्ट्रा मॅरेथॉन रनर, मोटिवेशनल स्पीकर आणि ऑथर. हे पुस्तक म्हणजे त्याने स्वतःला पुन्हा निर्माण करण्याचा प्रवास. आता आपण या पुस्तकातील मुख्य भाग पाहूया. भाग 1, कॅलस्ड माइंडची सुरुवात. तो फक्त 6 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या आईवर शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली. त्याचे वडील ट्रुनीज एक स्केटिंग रिंगचा मालक होता, पण घरात तो एक राक्षस होता. दररोजची मारहाण, गालावर जखमा, भीतीने लपून बसणं हे गॉगिन्ससाठी रोजचं होतं. त्याचं बालपण म्हणजे एक जिवंत नरक होतं. कोणताही सुरक्षित कोपरा नव्हता. त्याच्या आईनं एका रात्री त्याला घेऊन घरातून पळ काढला, पण आठवणी, भीती आणि अपराधगंड याचं ओझं त्याच्याबरोबरच आलं. नवीन गाव, नवीन शाळा, पण त्याचं मन अजूनही जुन्या छायेत जगत होतं. तो एकटा काळ्या वर्णाचा मुलगा शाळेत सतत टोमणे, शिवीगाळ, उपहास याला बळी पडत होता. त्याला इंग्रजी नीट वाचता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. अभ्यासात मागे, बोलण्यात भीती आणि सतत आपल्याला कुणीतरी नकोसं समजतंय ही भावना. यामुळे त्याचं आत्मभान पूर्णपणे तुटून गेलं. त्याला स्वतःची लाज वाटायची. त्याने स्वतःला सगळ्यांपेक्षा कमी समजायला सुरुवात केली. मी कधीच काही मोठं करू शकत नाही, ह्या विचारांनी तो गुदमरायला लागला. एका रात्री निराश मनाने तो स्वतःकडे आरशात पाहतो आणि विचारतो, मी कोण आहे? आणि हेच होतं त्याचं ट्रुथ मिरर, जिथे त्याने स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखायला सुरुवात केली. तो दररोज त्याच मिरर समोर उभा राहून स्वतःचे दोष, अपयश, भीती सगळं पाहू लागला. आणि हेच बनलं त्याचं अकाउंटेबिलिटी मिरर. गॉगिन्स म्हणतो, कॅलस म्हणजे जसं हातावर सतत काम केलं तर चामडं जाड होतं, तसंच मनावरही जाड चामडं चढवता येतं. तो स्वतःला रोज नवीन चॅलेंज देऊ लागला. थंडीमध्ये धावणं, एकटं राहणं, अपमान सहन करणं, आणि त्या प्रत्येक वेदनेतून तो मजबूत होत गेला. सामान्य माणूस अस्वस्थतेपासून पळतो, गॉगिन्स अस्वस्थतेत जगायला शिकला. शारीरिक कष्ट फक्त बाहेरचं काम नाही, तर आतल्या मनावर चालणारं युद्ध तो लढत होता. त्याला कळलं, मी कितीही मागे असलो तरी मी सरासरीपणावर मात करू शकतो, जर मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर. प्रत्येक भागाच्या शेवटी गॉगिन्स एक चॅलेंज देतो. चला पाहूया काय चॅलेंज आहे. क्रिएट युअर अकाउंटेबिलिटी मिरर.
एक आरसा घ्या आणि दररोज स्वतःला प्रामाणिक फीडबॅक द्या. तू आळशी आहेस, तुला धाडस नाहीये, तू पोटेन्शियल वाया घालवतो आहेस, हे स्वतःलाच सांगा आणि मग रोज त्यावर काम करायला सुरुवात करा. डेव्हिड गॉगिन्सचा पहिला भाग आपल्याला शिकवतो, बालपण कितीही त्रासदायक असलं तरी आपण ते पार करू शकतो. जग कितीही आपल्याला कमी लेखो, स्वतःवरचा विश्वास आपणच निर्माण करायचा असतो. सत्याकडे पाहणं पेनफुल असतं, पण त्याशिवाय ग्रोथ शक्य नाही. मनावर कॅलस तयार करायचा असेल तर डिस्कम्फर्ट मध्ये जगायला शिका. हा होता कांट हर्ट मी या पुस्तकाचा पहिला भाग, ज्यात आपण पाहिलं एक लहानगा मुलगा ज्याचं बालपण नरकासारखं होतं, पण त्याने हार मानली नाही. पुढच्या भागात आपण जाणार आहोत गॉगिन्सच्या कठीण ट्रेनिंगकडे, जिथे तो आपल्याला दाखवतो की शरीरापेक्षा मन किती ताकदवान असतं. तुम्ही आजपर्यंत एवढा वेळ दिलात हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. या प्रवासात आपण एकमेकांच्या साथीने प्रेरणा घेऊया. एपिसोड आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमचं एक असं सत्य ज्याच्याकडे तुम्ही आजवर दुर्लक्ष केलं होतं, पण आता समोर पाहून त्यावर काम करणार आहात. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.